Hello all of you. We have seen our very nice poem with the help of the pictures. I think you understood very well. खूप छान आपली जी 8वीची पोएम आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ही पोएम आपण बघितलेली आहे. सुंदर अशी पोएम होती. मी वेगवेगळे पिक्चर्स टाकून ती पोएम तुम्हाला डिस्क्राईब केली आहे. आता त्याच पोएमच्या वर्कशॉपमध्ये लँग्वेज स्टडी जो भाग आहे, आता लँग्वेज स्टडी मीन्स वॉट. लँग्वेज स्टडी हा भाग पूर्णपणे ग्रॅमरशी रिलेटेड असतो. ग्रामर काय आहे. आता मग ह्या लँग्वेज स्टडीच्या भागामध्ये दॅट इज गिवन इयर अ डिग्री ऑफ कंपॅरिझन. एक डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणजे डिग्रीज दिलेल्या आहे. डिग्रीज 3 प्रकारच्या, हे सगळ्यात तुम्हाला माहितीच आहे. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आताच या डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणजेच काय, विशेषण जे असते, ॲडजेक्टिव्ह जे असतात त्याच्यामधला जो असलेला भाव म्हणजेच काय, सम, तर आणि तम भाव. सम मीन्स दॅट पॉझिटिव्ह, तर म्हणजे कंपॅरिझन कंपॅरेटिव्ह, आणि तम म्हणजे दॅट इज वी कॅन से दॅट खूप मोठं वर नेणारं म्हणजेच काय, सुपरलेटिव्ह डिग्री. असा तो तर, सम, तर, तम भाव या ठिकाणी दाखवलेला असतो. फर्स्ट वी कॅन सी हिअर अ पॉझिटिव्ह डिग्री. पेजच्या स्टार्टलाच नंबर 1 इज गिवन हिअर अ पॉझिटिव्ह डिग्री. समभाव म्हणजेच काय, या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण हे मूळ रूपात वापरले जाते. जसं आहे तसंच हे विशेषण या ठिकाणी वापरलं जात असतं. सेकंड वन इज अ कंपॅरेटिव्ह डिग्री. म्हणजे काय, तरभाव. मूळ विशेषणाला ER प्रत्यय लावला जातो. आता दॅट इज प्रत्येक वेळेस ER लागेल का, नाही. कधीकधी या विशेषणाच्या पूर्वी मोर हा शब्द, मोर किंवा मच हे दोन्ही शब्द लागू शकतात. त्यावेळीसुद्धा कंपॅरेटिव्ह डिग्री असते. पुढे द्यान हा शब्द वापरावा लागतो. द्यान म्हणजे काय, इज अ कंपॅरिझन म्हणजे तुलना. फॉर एक्झाम्पल, ही इज टॉलर दॅन मोहन. ही इज टॉलर दॅन मोहन. ही आणि त्याच्यामध्ये आणि मोहनमध्ये कंपॅरिझन झाली म्हणजे तो कसा आहे, मोहनपेक्षा उंच आहे. सुपरलेटिव्ह डिग्री. तमभाव म्हणजेच काय, मूळ विशेषणाला EST प्रत्यय लागला जातो किंवा लावला जातो. मूळ जे विशेषण आहे आपलं, जे ॲडजेक्टिव्ह आहे त्याला एक EST लागतो किंवा त्या विशेषणामध्ये किंवा ॲडजेक्टिव्हमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सिलॅबल्स आली. आता सिलॅबल म्हणजे काय हे आपल्याला पुढं बघायचं आहे. सिलॅबल तसं मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या इयत्तेमध्ये. सिलॅबल म्हणजे काय, पण पुन्हा आपण एक रिवाईज करूया. आता ह्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सिलॅबल आली तर ते जे काय ॲडजेक्टिव्ह असतं त्याच्या आधी मोस्ट हा शब्द वापरला जातो. त्या ॲडजेक्टिव्हचा EST केला जात नाही किंवा त्याला EST लागून दुसरा शब्द तयार होत नाही. आता याच ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST लागून बिगचं बिगेस्ट झालेलं आहे. पहिला आहे बिग, नंतर त्याचा बिगर झाला, GER. कंपॅरेटिव्हमध्ये BIGGER झाला आणि सुपरलेटिव्हमध्ये BIGGEST. त्याच्यामध्येच असलेला जो पुढचा प्रश्न आहे दॅट इज फिलिंग द ब्लँक्स, फिलिंग द गॅप इन द टेबल ऑफ द डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. आता डिरेक्टली या ठिकाणी मी आन्सर्स दिलेली आहे. आता पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे काही वी जस्ट गिवन हिअर अ चार्ट, आणि या चार्टनुसार काय चेंजेस होतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. काइंड, काइंडर, काइंडेस्ट. हेल्दी, हेल्दियर, हेल्दिएस्ट. आता काइंड, काइंडर या डिरेक्टली लागला EST, डिरेक्टली सुपरलेटिव्हमध्ये लागला. हेल्दीमध्ये HEALTHY या ठिकाणी कंपॅरेटिव्हमध्ये Y निघून जाणार, त्याचा IER होणार, आणि सुपरलेटिव्हमध्ये सुद्धा IEST होणार आहे. नियर, नियरर, नियरेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. अर्ली, अर्लियर, अर्लिएस्ट. इथं सुद्धा Y आहे म्हणून त्याचा Y निघून जातो आहे अर्लीमध्ये आणि त्याचा IER होतो. देन अर्लिएस्टमध्ये सुद्धा IEST होतो. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. अँड लास्ट वन हाय, हायर, हायेस्ट. आता हे झाले डिग्रीज, ज्या कॉमन डिग्रीज असतात किंवा कॉमन जे ॲडजेक्टिव्ह असतात त्याला ER किंवा EST लागतो. पण मग असे सुद्धा काही आपण म्हणूया काही ॲडजेक्टिव्ह असतात किंवा अजून वेगळे शब्द असतात. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द, आता डिग्री म्हटलं तर ॲडजेक्टिव्हलाच आपण
मोर किंवा मोस्ट त्याच्या आधी वापरतो किंवा ER EST वापरतो. मग अजून काही असे सिलॅबिक वर्ड्स आहे की ते अजून काही असे वर्ड्स आहे की त्याच्यामध्ये मोर सिलॅबल्स असतात. आता सिलॅबिक वर्ड्स त्याला आपण म्हणूया. म्हणजे सिलॅबल्स म्हणजे काय, दॅट इज अ सिंगल अनब्रोकन साऊंड. सिलॅबल्स वी कॅन सी दॅट अ सिंगल अनब्रोकन साऊंड असतो. सिंगल साऊंडनुसार आपण ते 1 सिलॅबल आहे, 2 सिलॅबिक आहे, 3 सिलॅबिक आहे हे बघत असतो. हॅविंग अ वॉवेल्स, ऑब्वियसली वॉवेलशिवाय कोणतंही सेंटेन्स म्हणा, रादर सेंटेन्सच्या आधी वर्ड्स तयार होतो, वर्ड तयार होत नाही, तो शब्द तयार होत नसतो. यूज अकंपनिंग बाय कॉन्सोनंट. आता जे काही हे वॉवेल्स येतात त्याच्याबरोबर कोणाची कंपनी असते, कॉन्सोनंटची. व्यंजनं त्याच्या लागून येतात, मग ते सिलॅबिक वर्ड तयार होतं. सिलॅबल्स आर द बीट्स ऑफ स्पोकन लँग्वेज. आपली जी स्पोकन लँग्वेज आहे, सिलॅबल्स हे बीट्स म्हटलं जातं, त्यातला साऊंड येतो. जर हे सिलॅबल्स नसतील तर त्या स्पोकन लँग्वेजला किंवा त्या कोणत्याही भाषेला कोणताच अर्थ उरत नाही. देर आर सम युनिट्स. आता या सिलॅबल्समध्ये काही युनिट्स असतात. मग आता युनिट्स कशा पद्धतीने असतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचे. बघा, 1 सिलॅबल, 2 सिलॅबल, 3 सिलॅबल आणि मोर सिलॅबल. 1, 2, 3, 4 याच्यापेक्षा जास्त वेगवेगळे सिलॅबिक वर्ड्स असतात. मग आता सिलॅबल कसे ओळखायचे बघा. फर्स्ट वन ज्याच्यामध्ये फक्त 1 सिलॅबल असतो किंवा एकच सिलॅबल येतो. आता मोस्ट ऑफ द सिलॅबल म्हणजे काय, त्याच्यामध्ये असलेला स्वर. पण कधी कधी असतं 2-2 स्वर वॉवेल्स येतात, मग त्याला आपण म्हणतो की हे 2 सिलॅबिक वर्ड आहे का, नाही. मग कधी कधी ह्या वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये असतात. मग साऊंड कसा वापरला जातो, त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं होतं, त्याच्यावर ते सिलॅबिक वर्ड ठरतो. आता या ठिकाणी फर्स्ट वर्ड गॉट, इज अ सिलॅबिक वर्ड. विल, सी इज अ लॉंग, डबल ई गिवन इयर. प्रोनाऊन्सिएशन जरासं लॉंग जातं आहे म्हणून याला ह्रस्व आपण दीर्घ ई म्हणतो. म्हणून हा 1 सिलॅबिक. याच्यामध्ये किती सिलॅबल आले, फक्त 1 सिलॅबल आला आहे. आता 2 सिलॅबिक वर्डसुद्धा असतात. आता 2 सिलॅबिक वर्ड्स म्हणजे कसे, ज्याच्यामध्ये 2-2 सिलॅबल्स येतात. बघा, म्हणजेच काय, ते जो काही प्रोनाऊन्सिएशन करताना स्वर कोणते तर वॉवेल्सचे कसे येतात बघा. फादरमध्ये फादर, आता 2 सिलॅबल्स आले, आ अँड अ. देन मेसनमध्ये MESON मध्ये मेसन, मेसन ए आणि अचा म्हणजे 2 सिलॅबल्स. देन बिल्डर, बिल्डर अ आणि ईचा 2 सिलॅबिक वर्ड्स आले. देन 3 सिलॅबिक वर्ड्स. आता 3 याच्यापेक्षा पण अजून 3 सिलॅबिक वर्ड्ससुद्धा येऊ शकतात. 4 सिलॅबिक वर्ड असतात, 5 सिलॅबिक वर्ड्स असतात. आता 2पेक्षा जास्त वरती असले तर त्याला आपण डिग्रीमध्ये थोडे चेंजेस असतात. मग चेंजेस कोणती ती खाली आपल्याला बघायची. आता आधी त्याच्या आधी आपण बघूया, वी जस्ट सी द 3 सिलॅबिक वर्ड्स. इंजिनियर बघा, इंजिनियर. GE, नियर, दीर्घ ई आपण म्हणूया, इंजिनियर. 3 सिलॅबल्स आले आहे त्या ठिकाणी. 3 सिलॅबल्स आल्यामुळे आपण याला 3 सिलॅबिक वर्ड म्हणतो. देन कारपेंटर, आ, ए आणि अ 3 सिलॅबल्स आले. देन कन्स्ट्रक्शन, अ 3 सिलॅबिक वर्ड्स. म्हणजे याच्यामध्ये 3-3 सिलॅबल आले म्हणून याला आपण 3 सिलॅबिक वर्ड्स म्हणतो. यामध्ये 2-2 सिलॅबल्स आले म्हणून याला आपण 2 सिलॅबिक वर्ड्स म्हणतो. यामध्ये जस्ट ओनली गिवन इयर 1 सिलॅबल म्हणून आपण याला म्हणतो 1 सिलॅबिक वर्ड्स. आता हे वेगवेगळे सिलॅबिक आपण म्हणतो, याच्यामध्ये किती सिलॅबल्स आले. आता असे काही ॲडजेक्टिव्ज आहे डिग्रीजमध्ये वापरले जातात. त्याच्यामध्ये डिरेक्टली आता इथं फर्स्ट वन इज गिवन आहे सक्सेसफुल. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर हा सक्सेसफुल आला तर याला आपण सक्सेसफुलर करायचा नसतो. याचा चेंज आहे कारण याच्यामध्ये 3 सिलॅबल्स आले. बघा, सक्सेसफुल अ, सेसफुल ए आणि फुल ऊ. म्हणजे या ठिकाणी 3 सिलॅबल्स आल्यामुळे आपण याचा चेंज कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय करणार आहे, मोर सक्सेसफुल. आणि सुपरलेटिव्हमध्ये काय वापरायचं आपल्याला,
मोस्ट सक्सेसफुल. आता नेक्स्ट वन इज गिवन इयर. एन्शियंट. आता हे जे काही सगळे प्रश्न आहे किंवा एन्शियंट, स्पेशियल, सिग्निफिकंट, ॲडव्हान्स्ड अँड ॲक्युरेट दॅट इज गिवन on the page, your textbook page number 16 and rather one 15 and 16. This one is given here, given the ancient and special some words on a page number 16 पेज वर हे सगळे दिलेले बघा. आता याच्यामध्ये एन्शियंट जर उच्चार केला तर बघा कशा पद्धतीने होतो. एन्शियंट ॲशियंट ई अंट मीन्स अ 3 सिलॅबिक वर्ड म्हणजेच 3 सिलॅबल याच्यामध्ये आले म्हणून आपल्याला या शब्दाचा याची ऑब्वियसली एन्शियंट दिलेली आहे ती पॉझिटिव्ह डिग्री आहे, पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह करताना याच्या पुढे काय लागणार मोर एन्शियंट. स्पेशियल बघा स्पेशियल ई अल म्हणजे 3 सिलॅबल्स. आता मोस्ट 2 किंवा 2पेक्षा जास्त जर सिलॅबल आले म्हणजे 3, 4, 5 असे सिलॅबल आले तर त्याच्या पुढे मोर आणि मोस्ट कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये लागत असतं. आता स्पेशल मीन्स दॅट कंपॅरेटिव्हमध्ये मोर स्पेशल आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट स्पेशल. सिग्निफिकंट बघा सिग्नी ई, ग्नी ई, फी ई, कंट अ म्हणजे किती सिलॅबल्स आले या ठिकाणी 4 सिलॅबल्स आलेले म्हणून याच्यामध्ये कंपॅरेटिव्हमध्ये सुद्धा हे होणारे मोर सिग्निफिकंट आणि सुपरलेटिव्हमध्ये होणारे मोस्ट सिग्निफिकंट. देन 4th वन इज गिवन ॲडव्हान्स्ड. ॲडव्हान्स्ड वा आ आणि ॲडव्हान्स्ड अ 3 सिलॅबल्स आले म्हणून याच्या दॅट इज गिवन इयर इन कंपॅरेटिव्ह डिग्री more advanced and in superlative degree you have to write there most advanced. Last one accurate. See here accurate बघा accurate accurate a 3 syllables आलेले म्हणून that is accurate is also just only having in comparative degree more accurate, in superlative degree most accurate. These are you have to just only knows. सगळ्या मुलांना फक्त डिग्रीज म्हणजे काय ER आणि EST मग आता काही शब्दांना मोर आणि मोस्ट का लागतं हे माहीत नसतं म्हणून आय जस्ट डिस्क्राईब ऑल द सिलॅबल्स हिअर 2 सिलॅबल्स आणि 3 सिलॅबल्स म्हणजे जास्त 2पेक्षा जास्त सिलॅबल आले तर त्या ठिकाणी मोर आणि मोस्टचा वापर कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला करायचा असतो. ओके ऑल ऑफ यू स्टुडंट्स यू हॅव टू राईट ऑल दिस इन योर notebook. You have to just only complete your workshop of the poem. Trees are the kindest things I know. Thank you very much.